जय शिवराय मित्रांनो, वारंवार ज्या 21 आणि 22 तारखेबद्दल तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये उल्लेख करायचो मागील 15 ते 20 दिवसापासून, त्या तारखेला वातावरण हे खराब होणारच आहे। WD कडनं पूर्ण बाष्प पुरवठा महाराष्ट्रासाठी पूर्णपणे वाऱ्याच्या जोरासह तिथे येऊन ठेपत आहे आणि अनेक भागांमध्ये म्हणजे जसं की खानदेश असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात सुद्धा हे वातावरण 4 ते 5 दिवसासाठी खराब राहण्याची भीती आहे। यामध्ये सध्या तरी गारपिटीचा इशारा स्पष्टपणे दिसत नाही, पण बारीक सारीक पावसाची शक्यता जी मागच्या वेळी झाली महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणामध्ये, असा मात्र हलका वगैरे पाऊस होण्याचे चान्सेस मात्र आहे। ही पावसाची कंडिशन 18 तारखेपासूनच म्हणजे अवघ्या 2 दिवसामध्येच वातावरणामध्ये बदल पाहायला मिळेल। तो बदल आहे खराब वातावरण राहणं, या सगळ्या गोष्टी होईलच, पण 21 आणि 22 तारखेपासून ते चक्क 26-27 पर्यंत हे वातावरण खराब राहणार आहे। यामध्ये विशेषतः टार्गेट वरती कुठला जिल्हा असा नाहीये की तिथे वातावरण हे खराब राहणार नाही। यामध्ये खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये WD मुळे हे वातावरण आणखीन ऍक्टिव्ह राहण्याची शक्यता दाट आहे। यामध्ये आणखीन स्पष्ट जर बोलायचं झालं की या काळामध्ये वारे थोडे स्थिर राहतील, त्यामुळे ढगांना इकडनं तिकडनं जाण्यासाठी फारसे चान्सेस दिसत नाहीये किंवा हे वातावरण पांगून जाईल अशा प्रकारचे मोठे चान्सेस इथे पाहायला मिळत नाहीये। पण सोलापूर पासून ते इकडे बुलढाण्यापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्रापासून तर पूर्व विदर्भापर्यंत सगळीकडे अंधुक वातावरण, धुळीचं वातावरण आणि ढगाळलेल्या वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रावरती पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि याची पूर्वकल्पना आपल्या 23 डिसेंबरच्या रिपोर्टमध्ये सुद्धा आणि वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण शेवटी उल्लेख केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा आता पडसाद देखील पाहायला मिळतात। पण गारपिटीबाबत घाबरू नका, भिले जाऊ नका, कारण की गारपिटीचा मोठा अपवाद यामध्ये अजूनही स्पष्ट नाहीये। हे झालं की परत 2 फेब्रुवारी दरम्यान सुद्धा वातावरण खराब होण्याचे चान्सेस आहेत। सविस्तर माहिती आपल्या ऍप्लिकेशनच्या लाईव्ह मध्ये सुद्धा आपण घेऊयात आणि आजही आपण त्याचा पूर्णपणे उल्लेख करूयात। आता एक तारीख जाणून घेऊयात कुठल्या कुठल्या तारखेला कशी कशी सिस्टम राहते। 18 तारखेला जे वातावरण सक्रिय होईल त्यामध्ये अंधुकपणा, व्हिजिबिलिटी थोडी कमी राहील, पण एक वातावरण खराब होणार आहे हे 18 तारखेपासून तुम्हाला समजायला लागेल, जेणेकरून तुमची जी काही कामे असतील ते कामं करायची गती वाढेल आणि वेगळ्या प्रकारे त्या कामाला वळण देखील देता येईल। ह्या 18 तारखेपासून ती डायरेक्टली वातावरण हे अंधुक राहणं, धुळीधुकं राहणं, 20 तारखेला आणखीन त्याच्यामध्ये वाढ होणं आणि चक्क 21 तारखेला आभाळांची गर्दी स्थानिक लेवलला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणं हे देखील आपल्याला इथे मिळू शकतं। आणि WD कडनं सुद्धा अनेक प्रकारच्या एका पाठोपाठ एक लेयर्स देखील जम्मू काश्मीरकडे किंवा उत्तर भारताकडे येत आहे। पाकिस्तानसह अनेक भागांमध्ये 23-24 तारखेला अतिवृष्टीचा सुद्धा इशारा आपल्या प्रयोगशाळेअंतर्गत देण्याचा प्रयत्न करतोय। दिल्ली, आग्रा, राजस्थान या भागात सुद्धा या काळामध्ये पाऊस होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात आहे, पण याचा परिणाम महाराष्ट्रावरती गंभीररित्या तर दिसत नाहीये, पण ढगाळलेली परिस्थिती किंवा पावसाचा सटकारा बिटकारा पडणं हे मात्र 21 पासून ते 26च्या काळामध्ये असणार आहे। मग यामध्ये काळजी काय घ्यावी लागेल, कारण की आता ज्यांना पाणी द्यायचं त्यांनी आता देऊन घ्या, कारण की त्यावेळेस ते पाणी आटून ती जमीन निबर होऊन जाईल, जेणेकरून ज्वारी, गहू अशा पिकांना वाऱ्याच्या झोताखाली पडणार नाही। कारण की हे अपवाद जरी घडले हे 10-5 ठिकाणीच घडणार आहेत महाराष्ट्रामध्ये, पण याची व्याप्ती देखील थोडीफार वाढू देखील शकते, कारण की पूर्ण सिस्टम ह्या 2-4 दिवसामध्ये वारे, झुळूक ह्या गोष्टी होणार आहेत, पण त्या काळामध्ये वाऱ्याला चान्सेस स्पष्टपणे दिसत नाही। अरबी समुद्रामध्ये वारे उत्तरेकडनं दक्षिणेकडे वाढतात, बंगालच्या उपसागराकडनं पूर्वेकडनं पश्चिमेकडे बाष्प आणून डायव्हर्ट करतात आणि पूर्णपणे खालच्या साईडने जर बघितलं आपण जम्मू काश्मीर वगैरे बंगालच्या उपसागरातली खालची साईड, तर तिथने सुद्धा एक लो प्रेशर 28-29च्या कालखंडामध्ये दक्षिण भारतावरती पाऊस करणार आहे। म्हणजे एक चक्रवात परिस्थिती ह्या विषुववृत्तीय रेखांवरती पाहायला मिळते आहे आणि अशा प्रकारचा हा वातावरणाचा मोठा अपडेट तुमच्यापर्यंत मागील व्हिडिओमध्ये सुद्धा पोहोचलेला आहे। तुम्हाला पुढच्या या व्हिडिओमध्ये जे आपण आता टाकणारच आहोत लॉंग टर्म व्हिडिओमध्ये, त्यामध्ये तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे ते कमेंट बॉक्समध्ये करा। माहिती आवडत असेल तर इतरही ग्रुपमध्ये शेअर करत चला आणि तुम्हाला माझे अंदाज कसे पटतात कसे नाही याचं लाईकच्या माध्यमातून उत्तर द्या। जय शिवराय, धन्यवाद।